नमस्कार, मी ऋषी देसाई. पगारवाढीची घोषणा, विलिनीकरणाचं काय, हा या घडीचा मोठा प्रश्न आता येऊन उभा ठाकलाय. अर्थात या सगळ्यामध्ये महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी एक मोठी घोषणा केली. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावं या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आज पत्रकार परिषदेत परिवहन मंत्र्यांकडून राज्य सरकारनं पगारवाढ जाहीर केली. यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर महिन्याला 60 कोटींचा बोजा पडणार आहे. ही पगारवाढ कशी असेल हे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केलं. तसंच कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचंही आवाहन केलं. जे कामगार गुरुवार सकाळपर्यंत कामावर हजर होतील त्यांचं निलंबन मागे घेण्याची घोषणा अनिल परब यांनी केली आहे. 1 वर्ष ते 10 वर्ष या कॅटेगरीमध्ये आहेत. या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ठोक 5,000 रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यामुळे 1 वर्ष ते 10 वर्षापर्यंत जे कर्मचारी ज्यांचा मूळ पगार जो होता, ज्याचं मूळ वेतन 12,080 रुपये होतं, त्याचं वेतन आता 17,395 रुपये झालेलं आहे. आणि त्याचं पूर्ण वेतन जे होतं ते वेतन जे 17,080 रुपये होतं ते आता 24,594 रुपये झालेलं आहे. म्हणजे साधारण 7,200 रुपयाची वाढ. ही वाढ आज आम्ही पहिल्या कॅटेगरीमधले जे होते, ज्यांना सर्वसाधारण आमच्याकडे जी काही कामगारांची मानसिकता होती किंवा जी माहिती होती की या गटामध्ये फार कमी प्रमाणात त्यांची पगार आहेत आणि त्यांचा जो आक्रोश दिसत होता आणि म्हणून यांच्या पगारामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे. जवळजवळ 41% ही वाढ आहे. आणि मला असं वाटतं की ही जी वाढ आहे ही आत्तापर्यंतच्या एस टीच्या इतिहासामधली सगळ्यात मोठी वाढ आहे. जे कर्मचारी आहेत यांच्या मूळ वेतनात आम्ही 4,000 रुपयाची वाढ केलेली आहे. त्यामुळे ज्यांचा पगार 16,000 रुपये होता, त्यांचा पगार 16,000 रुपये ज्यांचं मूळ वेतन होतं त्यांचा पगार मूळ वेतनाचा 23,040 झालेला आहे. आणि वाढ दिल्याच्या नंतर त्यांचा पगार आज 28,800 रुपये झालेला आहे. 20 वर्ष आणि त्याहून अधिक अशा लोकांचा जो पगार होता त्याच्यामध्ये आम्ही 2,500ने वाढ केलेली आहे. म्हणजे ज्यांचा पगार 26,000 रुपये मूळ वेतन होतं आणि त्यांचं स्थूल वेतन 37,440 होतं, त्यांचं वेतन आता 41,040 झालेलं आहे. आणि ज्यांचं वेतन मूळ वेतन 37,000 होतं आणि स्थूल वेतन ज्यांचं 53,280 होतं, यांच्यामध्ये 2,500 रुपयाची वाढ केल्यामुळे त्यांचं मूळ वेतन 39,500 होईल आणि सुधारित वेतन त्यांचं 56,880 होईल. कामगारांनी आपला संप मागे घ्यावा, कारण त्यांची भाषणं करून करून आता कामगारांना देखील ती पाठ झालेली असते. परंतु या बाबतीत आज आम्ही जशी 2 पावलं पुढे आलो तसे ते देखील 2 पावलं पुढे आले आणि एका चांगल्या वातावरणात आजचा हा जो काय ऐतिहासिक निर्णय झालेला आहे. माझी कामगारांना विनंती आहे की जे कामगार आपल्या गावाकडे आहेत त्यांनी उद्या सकाळी 8 वाजता किंवा त्यांची जी काही नोकरीची वेळ आहे त्यावेळेला हजर व्हावं. जे कामगार मुंबईत आहेत त्यांना मुंबईहून जायला 1 दिवस लागेल, म्हणून त्यांनी परवा कामावरती हजर व्हावं. आणि जे कामगार निलंबित आहेत, जे हजर झाल्यावरती त्यांचं ताबडतोब निलंबन रद्द केलं जाईल. परंतु जे हजर होणार नाहीत त्यांच्या बाबतीत शासन कडक कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. या पगारवाढीच्या घोषणेनंतर परिवहन मंत्री अनिल परब आणि मंत्री उदय सामंत यांचा थेट संवाद साधला आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी. परिवहन मंत्री अनिल परब आपल्यासोबत आहेत. सर, विचारायचं आहे की आज राज्य सरकारने एक मोठी घोषणा केलेली आहे, मात्र ही घोषणा होत असताना आझाद मैदानावरती जे सगळे कर्मचारी बसलेले आहेत संप करणारे, ते अधिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. मला असं वाटतं की राज्य सरकारने गेले 15 दिवस हा जो संप चालू आहे या संपामध्ये कामगारांची जी मानसिकता होती की आम्हाला चांगलं वेतन मिळालं पाहिजे आणि आमचे पगार वेळेवर व्हायला पाहिजेत. विलिनीकरणाची जी मागणी आहे, आम्ही वारंवार हे सांगतोय की विलिनीकरण हे हायकोर्टाच्या निर्देशाप्रमाणे जी समिती नेमली आहे, या समिती जो अहवाल देईल त्यानंतरच ते शक्य आहे. आणि तो जो अहवाल विलिनीकरणाचा जी समिती देईल
तो आम्हाला मान्य करण्याची भूमिका आम्ही राज्य शासन म्हणून आम्ही केलेली आहे. आता ह्यामध्ये मानसिकतेमध्ये दोन गोष्टी आम्हाला कळल्या की ज्यांचे पगार जे कमी होते त्यांचं असं मत होतं की आम्हाला पगार चांगले वाढवून मिळाले पाहिजेत आणि आमचे पगार वेळेवर झाले पाहिजेत. तर या दोन्ही गोष्टींची आज जबाबदारी राज्य शासनाने घेतली आणि राज्य शासनाने त्यांचे पगार आज व्यवस्थित केलेले आहेत. इतिहासात अशी पगारवाढ झाली नव्हती जी पगारवाढ आज झालेली आहे आणि पगारवाढ देखील झालेली आहे आणि त्यांचे पगार 10 तारखेच्या पूर्वी होतील अशी हमी देखील राज्य शासनाने घेतलेली आहे. या बाबतीत माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, पवारसाहेब या सगळ्यांशी चर्चा करूनच हा निर्णय झालेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की ज्या त्यांच्या अपेक्षा होत्या त्या बऱ्याअंशी पूर्ण झालेल्या आहेत. त्यांनी आता संप मागे घ्यावा, विलिनीकरणाचा निकाल जो काही येईल त्याची वाट बघावी आणि त्यानंतर पुन्हा एकदा चर्चेला बसावं. सर, कर्मचाऱ्यांमध्ये अजूनही नाराजीचा सूर पाहायला मिळतो. जर कर्मचारी उद्या जर कामावर गेले नाही तर राज्य सरकारची पुढची भूमिका काय? तर राज्य शासनाची भूमिका एसटी चालू करण्याच्या दृष्टिकोनातून असेल. मला असं वाटतं की एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये मी जे आवाहन केलंय त्याला ते प्रतिसाद देतील. अन्यथा एसटीचं नुकसान राज्य सरकार होऊ देणार नाही. त्या बाबतीत योग्य ती पावलं उचलली जातील. शेवटचा प्रश्न विचारते. आता तुमच्यासोबत मंचावरती पडळकर आणि खोत दोघेही होते. या दोघांनीही याच्यापूर्वीही तुमच्याशी चर्चा केली आहे. मात्र त्या दोघांचं नेतृत्वही आता नागरिक स्वीकारताना पाहायला मिळत नाहीये. नाही, या बाबतीत त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. त्यांचं नेतृत्व मी नाही केलं, त्यांचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. जे नेतृत्व करत होते बाहेर अशी चर्चा होती की राज्य सरकार कोणाशीच बोलत नाहीये, राज्य सरकार काहीच करत नाहीये, म्हणून राज्य सरकारने स्वतःहून उचललेलं पाऊल आहे. जे लोकांचं नेतृत्व करत होते, जे गेले कित्येक दिवस त्यांच्याबरोबर ठाण मांडून बसले होते, ते लोकप्रतिनिधी आहेत आणि लोकप्रतिनिधींना बोलवणं हे आमचं कर्तव्य आहे. म्हणून आम्ही लोकप्रतिनिधींना बोलवलं आणि काही नवीन लोकही समोर ते जे कोण येतील त्यांना बघू आम्ही. त्याचं काय आम्हाला आमच्याकडनं आम्ही आज घोषणा केलेली आहे. त्यामुळे आता जो काही निर्णय होईल तो कामगारांवरती त्याचं हे आहे. कामगारांनी ठरवायचं काय करायचं ते. तर आपण पाहत आहोत की आता कामगारांनी त्यांचा निर्णय घ्यायचा आहे. त्याच्यामुळे जर कामगारांनी संप मागे घेतला नाही तर मात्र आता सरकार जे आहे ते त्यांच्या वतीने जी योग्य कारवाई असेल ती केल्याशिवाय राहणार नाही असं स्वतः आता परिवहन मंत्री अनिल परब हे सांगताना पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहनसह मी रुपाली बडवे, लोकशाही न्यूज, मुंबई. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आपल्यासोबत आहेत. सर, खरं तर गेल्या 2 दिवसापासून तुमच्यासोबत सुद्धा अनेक एसटी कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात बैठका चालू आहे. मात्र आज जेव्हा राज्य सरकार आपली भूमिका मांडताना पाहायला मिळत आहे त्याचवेळी दुसऱ्या बाजूला आझाद मैदानावरती कर्मचारी मात्र आक्रमक झालेले आहेत आणि एकूणच ही मागणी किंवा ही जी घोषणा आहे ती आम्हाला मान्य नसल्याचं स्वतः कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. कर्मचारी हे आमच्या सगळ्या कुटुंबातलेच आहेत. महाराष्ट्राची एसटी सांभाळण्यामध्ये त्यांचा फार मोठा सिंहाचा हात आहे, सिंहाचा वाटा आहे. पण त्यांनी देखील समजून घेतलं पाहिजे की कोर्ट मॅटर असल्यामुळं कोर्टानं असं सांगितलेलं आहे की जी समिती आहे त्यांनी अहवाल 90 दिवसामध्ये द्यावा आणि त्याचा अहवाल जर विलिनीकरणाचा असेल तर विलिनीकरण करायला शासन तयार आहे. स्वतः अनिल परब साहेबांनी सांगितलेली आहे. 90 दिवसाची मुदत ती कर्मचाऱ्यांनी दिली पाहिजे आणि आज कर्मचाऱ्यांना बाकीच्या राज्याप्रमाणे जे मानधन आवश्यक होतं त्या पद्धतीनं आणण्याचा निर्णय अनिल परब साहेबांनी घेतला आहे. मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेला आहे. तर मला असं वाटतं की अतिशय चांगला सुवर्णमध्य काढलेला आहे. सुवर्णमध्यपेक्षा जवळजवळ 42-45% ऐतिहासिक वाढ आज अनिल परब साहेबांनी केलेली आहे आणि तो दिलेला जो प्रस्ताव आहे तो संपकरांना मान्य होईल आणि संप मागे जाईल असं माझं मत आहे. सर, आता आपण जर बघितलं तर जेव्हा ही घोषणा होत होती तेव्हा एका बाजूला आझाद मैदानावरती कर्मचारी आक्रमक होताना पाहायला मिळतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा याच्यापूर्वी दोनदा जेव्हा गोपीचंद पडळकर असतील आणि सदाभाऊ खोत असतील दोघांनीही जेव्हा राज्य सरकारबरोबर चर्चा केली होती तेव्हा देखील कर्मचारी त्यांचं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यावेळीची भूमिका थोडी वेगळी होती कारण त्यावेळी चर्चाच फक्त विलिनीकरणावर झालेली होती आणि ती चर्चा होत असताना आजचा जो प्रस्ताव परिवहन विभागानं दिला हा नव्यानं दिलेला प्रस्ताव होता ज्याचं कालपासून सुरुवात झाली आणि तो आज मान्य झालेला आहे. विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये पुन्हा मला सांगायचं की सन्मान्य न्यायालयानं जी समिती नेमलेली आहे त्या समितीचा निर्णय जो काही योग्य येईल त्याची अंमलबजावणी सरकार करेल असं स्पष्ट अनिल परब साहेबांनी सांगितलेलं आहे. तर मला असं वाटतं की ती 90 दिवसाची मुदत परिवहन विभागाला दिली पाहिजे आणि दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा होता की पगार वेळेवर झाले पाहिजे आणि योग्य तो पगार मिळाला पाहिजे ती मागणी अनिल परब साहेबांनी मान्य केलेली आहे. पण जर उद्यापासून जर कर्मचारी कामावर आले नाही तर राज्य सरकार काय कठोर पावलं उचलणार? आव्हान तर परिवहन मंत्री महोदयांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर काय होणार आहे हे आताच आपण जरतरचा विचार करून उपयोगाचा नाही. मला असं वाटतं की चांगला निर्णय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत झालेला आहे आणि कर्मचारी उद्यापासून कामावर रुजू होतील. तर आपण पाहत आहोत की खरं तर कर्मचाऱ्यांसाठी चांगला निर्णय झालेला आहे आणि आता कर्मचाऱ्यांनी खरं तर उद्यापासून कामावर रुजू व्हावं अशीच एक जी अपेक्षा आहे ती आता उदय सामंत देखील व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहन पवारसह मी रुपाली बडवे, लोकशाही न्यूज, मुंबई.
सरकारनं पगारवाढीची घोषणा केल्यानंतर संप मागे घेतला जाईल का याची सर्वांना उत्सुकता होती. पण भाजप नेते सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी याबाबत कर्मचाऱ्यांशी चर्चा करून गुरुवारी सकाळी 11 वाजता आपला निर्णय जाहीर करू अशी घोषणा केली आहे. त्यामुळे आता संप मागे घेणार की सुरूच राहील याबाबत ठोस निर्णयाची घोषणा होईपर्यंत प्रवाशांचे हाल मात्र सुरूच राहतील. आणि मग आम्ही आमची भूमिका लोकशाही जाहीर करू. सरकारनं कोणत्याही कामगारांनी असा आपण चर्चा करून निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे कुणी वेगळं मत कृपया मांडू नये, कारण आम्ही तुमच्या बरोबर आहोत. जो निर्णय घ्यायचा आहे सगळे मिळून विचार करून घेऊया, कारण आमच्या दृष्टीनं आणि सकाळी आपण संध्याकाळी आपला निर्णय झाला की सकाळी सकाळी आपण प्रेसशी आपला निर्णय झाल्यानंतर उद्या सकाळी प्रेसशी बोललं जाईल. धन्यवाद. दरम्यान आजच्या या पत्रकार परिषदेनंतर सरकारचा पगारवाढीच्या निर्णयानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या काय प्रतिक्रिया जाणून घेऊया आमच्या वेगवेगळ्या प्रतिनिधींकडून. सुरुवातीला जातोय रुपाली बडवे यांच्याकडे. रुपाली बडवे मुंबईहून जोडली जाते आपल्यासोबत. रुपाली, कर्मचाऱ्यांच्या या पत्रकार परिषदेनंतर काय भावना आहेत? रुपाली, या पत्रकार परिषदेनंतर कर्मचाऱ्यांच्या काय प्रतिक्रिया समोर येत आहेत? रुपाली, काही वेळापूर्वीच आपण बघिततो की पत्रकार परिषद झाली होती. या पत्रकार परिषदेनंतर अनेक महत्त्वाच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. तू ज्या ठिकाणी उभे आहेत त्या ठिकाणी कर्मचारी या सगळ्यावर सहमत आहेत का? किती टेप करायला मर्यादा असते का नाही? लोकप्रतिनिधी अजून पुन्हा एकदा जातोय आपण रुपाली बडवे यांच्याकडे. त्यांच्याशी तांत्रिक संपर्क तुटला होता. रुपाली, माझा आवाज ऐकू येतोय? रुपाली, काय प्रतिक्रिया आहेत इथल्या आंदोलकांच्या? ऋषी, सर्वात आधी तर आपण आझाद मैदानावरती आहोत. काहीच वेळापूर्वी जेव्हा अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला होता तेव्हा त्यांच्यासोबत मंचावरती सदाभाऊ खोत देखील होते. कारण की एका बाजूला जेव्हा सरकार घोषणा करत होतं तेव्हा दुसऱ्या बाजूला आझाद मैदानावरती कर्मचारी मात्र आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत होतं. नेमकं काय चित्र आहे आपण थेट सदाभाऊ खोत यांच्याशी चर्चा करणार आहोत. भाऊ, एकंदरीत चित्र असं होतं की जेव्हा तुम्ही मंचावरती होता, परिवहन मंत्री अनिल परब तुमच्यासोबत होते, तेव्हा कुठेतरी असं चित्र पाहायला मिळालं की कर्मचारी मात्र या संपूर्ण घोषणेच्या विरोधात आहेत, ते आक्रमक आहेत, त्यांना अजूनही सरकारची ऑफर मान्य नाहीये. काय असतं की यामध्ये ज्यावेळी कर्मचारी विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती ठाम आहेत, पूर्वी ठाम होते, आजही ठाम आहेत, परंतु सरकारकडून कोणत्याही प्रकारचा चर्चेचा सूर येत नव्हता. आणि ज्यावेळी चर्चेला सरकारनं सुरुवात केली त्यावेळी आम्ही असं ठरवलं की आज दिवसभरामध्ये जेवढ्या म्हणून काय फेऱ्या करता येतील तेवढ्या फेऱ्या आपण चर्चेच्या करायच्या. आणि आम्ही त्या फेऱ्या केल्या. त्या केल्यानंतर आम्ही एकच मुद्दा समोर ठेवला की विलिनीकरणावरती कर्मचारी ठाम आहेत, त्यांना फक्त एवढंच सांगा की आता तुम्ही इथे आलेला आहात, तर तुम्ही कर्मचाऱ्यांशी आता कशा पद्धतीने संवाद साधणार आहात? तुम्ही त्यांना कसं सरकारची भूमिका त्यांना पटवून देणार? नाही, एक आहे की सरकारनं सरकारची भूमिका आता जाहीर केलेली आहे. त्याची जी काही कागदपत्र आहेत ती कागदपत्र आमच्याकडं आम्ही मागवून घेऊ सरकारच्या माध्यमातून. आणि ती कागदपत्र आल्यानंतर आम्ही काय करू की प्रत्येक जिल्हा वाईज इथं ग्रुप केला जाईल. प्रत्येक जिल्ह्याचा एक ग्रुप तयार झाला की त्या ग्रुपमध्ये ती कागदपत्र आम्ही सर्क्युलेशन करू. ती कागदपत्र त्या ग्रुपमध्ये सर्क्युलेशन झालं की त्यांच्या चर्चेला सुरुवात होईल. मग आम्ही त्या प्रत्येक ग्रुपमध्ये जाऊन चर्चा करू, त्याची टिप्पण तयार करू की त्यांच्या मनामध्ये काय भीती आहे, काय शंका आहेत, याचंही टिप्पण तयार करू. कारण सरकारनं
सरकारकडून दिलेला हा प्रस्ताव आहे. सरकारनं आम्हाला सांगितलं की तुमचा प्रस्ताव द्या, तर त्यावेळी आम्ही सरकारला सांगितलं तर सरकारने आता आपली भूमिका मांडलेली आहे. आता तुम्ही रात्रभर कर्मचाऱ्यांशी चर्चा करणार आहात, मग तुम्ही कर्मचाऱ्यांची भूमिका कधी मांडणार? कसं आहे ताई, की सरकारला सरकारची भूमिका मांडायला लागले 16 दिवस. आम्हाला 16 तास तरी वेळ दिला पाहिजे आमची भूमिका तयार करायला, मांडायला. तेवढा वेळ लागेल नाही. उद्या काही झालं तर आम्ही उद्याच्याला आमची भूमिका स्पष्ट दुपारी 1च्या आत आम्ही आमची भूमिका स्पष्ट करणार. आम्ही फार वेळ नाही, भले एखाद वेळी ती 11 वाजताही उद्या होऊ शकते. आणि मग एकदा कामगारांचं म्हणणं ऐकून घेतलं की मग आम्ही आमची भूमिका काय कामगारांना अंतस्थ सांगू आणि त्याच्यानंतर जो निर्णय घ्यायचा आहे तो कामगार घेतील. तर ऋषी, आपण पाहत आहोत आता राज्य सरकारने आपली भूमिका मांडलेली आहे. नक्कीच रात्रभर रुपाली, आता या विविध सगळ्या जिल्ह्यानुसार जे आहे पार्श्वभूमीवर ते उद्या निर्णय ग्रुप महत्वाचा बनवला जाणार समोर आहे. येणार आहे, ग्रुपमध्ये एवढं चर्चा मात्र होणार आहे. नक्की. आणि त्याच्यानंतर आता कामगार धन्यवाद तुर्तास रुपाली बडवे तुमच्याकडनं आलेल्या आणि सदाभाऊ खोत यांनी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. संजय पवार सोलापूरहून जोडले जात आहेत. संजय, पत्रकार परिषदेनंतर कर्मचाऱ्यांची काय भावना आहे? ऋषी, पत्रकार परिषद परवानगी झाली, मात्र कामगार जे आहेत अद्यापही मानायला तयार नाहीत. त्यांचा महत्त्वाचा मुद्दा विलिनीकरणाचा आहे. गेली 24 दिवस आंदोलनाला बसलेले एसटी डेपो आगाराच्या समोर आता हे काय आंदोलन करते आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. सरकारनं जी अंतरिम वाढ दिलेली आहे ती आपल्याला मान्य आहे का? आता संपाची भूमिका तुमची पुढची कशी असेल? सरकारला अंतरिम वाढ द्यायला कोण सांगितलं होतं? आम्ही सगळ्यांनी फक्त एकच विनंती केली होती की तुम्ही आम्हाला सरकारमध्ये विलिनीकरण करून घ्या. हे अंतरिम वाढ देऊन तुम्ही आमच्यावर एक थट्टा करत आहे. आज जे 42 कामगारांचे मृत्यूपैकी आत्महत्या केलेले आहेत ते आमचे शहीद आहेत. त्या लोकांची तुम्ही चेष्टा लावलेली आहे आणि त्याबरोबर आता पुढील काही दिवसामध्ये अजूनही आत्महत्या वाढण्याची शक्यता आहे. ह्याला पूर्णपणे जबाबदार हे महाराष्ट्र शासन सरकारच असणार आहे. कारण की आम्ही मागतोय विलिनीकरण आणि तुम्ही देते आम्हाला पगारवाढ. जेव्हा आम्ही पगारवाढ मागत होतो तर त्यावेळेस तुम्ही आम्हाला पगारवाढ देत नव्हता. ही थट्टा लावली आमच्याबरोबर. आमचा आज न्याय करायला कोणच नाहीये. आज फक्त जी आमची आंदोलन टिकणार आहे ते फक्त गुणरत्न सदावर्ते ह्या साहेबांमुळेच टिकेल आज आम्हाला अशी आशा वाटते. त्यामुळे गुणवर्ते सदावर्तेच्या यांच्यावरच हे आंदोलन टिकणार आहे असं म्हणणं आहे. नक्कीच. एकूणच आपण बघतोय की या सगळ्याच्या निमित्तानं वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. जळगावला जातो आमचा सहकारी जोशी आपल्यासोबत आहेत, मंगेश जोशी आपल्यासोबत आहेत. मंगेश, आपण पाहतोय पत्रकार परिषदेनंतर कर्मचारी आता कशा पद्धतीनं आपल्या प्रतिक्रिया देत आहेत जाणून घेतो. काय म्हणतोय जळगावचा एसटी कर्मचारी? नक्कीच कृषी, जी काही परिवहन मंत्र्यांनी ऑफर दिलेली आहे मात्र त्याला खरं तर एसटी कर्मचाऱ्यांनी हा विरोध दर्शवलेला आहे. आपल्यासोबत एसटी कर्मचारी आहेत. तर काय सांगाल, खरं तर ज्या पद्धतीने परिवहन मंत्र्यांनी जी आता ऑफर दिलेली आहे, पगारवाढ केलेली आहे, हा निर्णय मान्य आहे का? उद्यापासून आपण गाडीवर जाणार आहात का? सेवा सुरू करणार आहात का? साहेब, आमचं वाढ किंवा पगारवाढ हा विषय नव्हता साहेब. मुळात आमची फक्त एकच मागणी होती. संपाची जी नोटीस दिली कनिष्ठ वेतन श्रेणीचे अध्यक्ष अजय गुजर सरांनी, याच्यात स्पष्ट उल्लेख आहे की एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावं. ही पगारवाढचा फॉर्म्युला कुठून आला, कसा आला हे शासनालाच माहिती साहेब. आमची तशी कुठलीच मागणी नव्हती. तुम्ही काय निर्णयावर तुमचं काय मत आहे की एकंदरीत उद्यापासून खरं एक थेट इशारा देखील दिलेला आहे की उद्यापासून जर जे कर्मचारी सेवेवर जाणार नाही आहेत त्यांच्यावर खरं तर कडक कारवाई केली जाईल. या इशाऱ्याकडे तुम्ही कसं बघता? उद्यापासून आपण सेवेवर जाणार आहात? नाही सर, उद्यापासून आम्ही काय संपूर्ण एस टीचे जे कर्मचारी थांबलेले आहेत आज, त्यापैकी कुठलाही कर्मचारी कामावर जाणार नाही. आणि हा अनिल परब साहेबांचा एक केलवाना प्रयत्न आहे की बा उद्या आम्ही कारवाई करू. याआधी त्यांनी भरपूर प्रयत्न करून बघितले कारवाईचे, त्यांचा प्रयत्न सफल झालेला नाही. आणि मी याद्वारे सांगू इच्छितो की कुठल्याही एस टीच्या कर्मचाऱ्याने द्विधा मनस्थितीत राहू नये की बुवा संप फुटलेला आहे किंवा आपण भरघोस वाढ जी आहे ती स्वीकारलेली आहे. आमची फक्त आणि फक्त एकच मागणी आहे, ती म्हणजे महाराष्ट्र शासनामध्ये विलिनीकरण. नक्कीच दृश्य आपण बघतोय. खरं तर काही जरी झालं तरी आपल्या मागणीवर आपण ठाम असल्याचं चित्र जे आहे हे जळगाव या सगळ्या पार्श्वभूमीवर कर्मचारी अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसतंय. निकेश शार्दूलकडे जातोय ठाण्याहून. निकेश, तुझ्यासोबत असणारा कर्मचारी त्याची काय मागणी आहे? नक्कीच ऋषी, ज्या प्रकारे सरकारने ह्या सर्व एस टी कर्मचाऱ्यांसमोर एक ऑफर ठेवलेली आहे, पगारवाढ करण्यात आली, मात्र आम्हाला पगारवाढ नको, विलिनीकरण हाच आमचा महत्त्वाचा प्रश्न आहे, तो कुठेतरी सुटला पाहिजे, हा त्यांचा मुद्दा होता. त्यामुळे हे एस टी कर्मचारी जे आहेत अजून देखील संपावर ठाम आहेत. काय सांगाल, तुमची पगारवाढ करण्यात आलेली आहे, शासकीय जे कर्मचारी आहेत त्यांना ज्या सुख सुविधा मिळतात ते देखील आता राज्य सरकार द्यायला तयार आहे, तरी तुम्ही विलिनीकरणाच्या मागणीवरती ठाम आहात? विलिनीकरणाची पहिल्यापासून कामगारांची एकच मागणी विलिनीकरणाची. कारण हा फक्त संप जो कामगारांनी निष्कामने पुकारलेला आहे, हा फक्त त्यांनी त्यांच्यासाठी नाही पुकारलेला आहे.
कारण जर विलिनीकरण झालं तर याच्यामध्ये सामान्य जनतेचा खूप मोठा फायदा होणार आहे. कारण टॅक्स कमी होतील, सर्व कमी होईल आणि तिकिटाचे दर कमी होतील आणि एसटीची जी दुरावस्था झालेली आहे तेही सुधारली जाईल. त्याच्यामुळे हा संप फक्त कामगारांनी त्यांच्यासाठी पुकारलेला नाहीये. हा संप जो आहे तो संपूर्ण जनतेसाठी पुकारलेला आहे. त्यामुळे जनतेनेही यांना पाठिंबा देऊन सपोर्ट केलेला आहे. मंत्री परब आहेत, त्यांनी तुम्हाला गुरुवारपर्यंत कामावरती या ज्या कामगारांचं निलंबन केलेलं आहे ते कामावरती आल्यानंतर पुन्हा त्यांना सेवेत रुजू केले जाईल असं सांगितलेलं आहे. काय वाटतं, तुम्ही पुन्हा संप मोडून कामावरती रुजू व्हाल? मुळात संप म्हणून कामावरती रुजू होण्याचा प्रश्नच येत नाही. कारण संप तेव्हा संपेल जेव्हा शासनाचं विलिनीकरण होईल एसटीचं. त्याच्यामुळे तुम्ही जर पगारवाढ किंवा हे जे दुसरे मुद्दे देऊन कुठेतरी कामगारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे, हे साफ चुकीचं आहे. आमचा मूळ मुद्दा विलिनीकरणाचा आहे. ज्यावेळी विलिनीकरण होईल त्याचवेळी एसटी कामगार हे कामावरती हजर होतील. ज्या प्रकारे सदाभाऊ खोत असतील, गोपीचंद पडळकर असतील, पहिल्या दिवसापासून जे एसटी कामगारांच्या संपामध्ये सामील झालेले आहेत, उद्या ते तुमच्याशी शेवटचा एक संवाद साधणार आहे. काय वाटतं, त्याच संवादातनं त्यांचं जी काय भूमिका असेल ती एसटी कर्मचाऱ्यांसाठी मागणी असेल? माझ्या मते तर जे पडळकर साहेब, खोत साहेब जे तिथे बसलेले आहे आमच्या बाजूने आतापर्यंत लढा देत आहे, व उद्या पण आम्हाला त्यांच्याकडनं पूर्ण विश्वास आहे की ते आमच्या बाजूने आमच्या सर्व कामगार बंधूंचा विचार करून त्यांनी आम्हाला योग्य असं म्हणजे आम्हाला जे काही निर्णय आहे तो देईल. आणि तसा जर निर्णय आला तर आम्ही निश्चित स्वीकारू. पण आज जो सरकारचा जो निर्णय आला आहे, राज्य शासनाचा जो निर्णय आला आहे, हा निर्णय असा आम्हाला कुठल्याही प्रकारचा मान्य नाही आहे. हा निर्णय अशा प्रकारचा झाला आहे, भाजी मागितली तर डाळ आणून दिली, अशा प्रकारचा हा निर्णय झालेला आहे असं आम्ही एकूणच जर या सगळ्याचा विचार केला तर कर्मचारी हा नाराज आहे आणि त्याची नाराजी ही त्याच्या पहिल्या दिवशीच्या मागणीपासून होती. त्याचं एकच म्हणणं होतं की त्याला विलिनीकरण हवंय, त्याला अन्य कुठल्याही गोष्टींचा पर्याय किंवा प्रस्ताव त्याने ठेवला नव्हता. अर्थात या सगळ्यावर सरकार म्हणत असलेली भूमिका ही कायद्याच्या कागदावर जरी ठाम असली तरी देखील कायदे हे शेवटी लोकांसाठी असतात, हेही कोणी विसरून चालणार नाही. आणि त्यावेळी कर्मचाऱ्यांनी देखील एसटी ही प्रवाशांच्या सेवेसाठी असते याचं भान ठेवणं हे जास्त गरजेचं बनलं आहे. आजच्या विशेष कार्यक्रमात इथंच थांबतोय. आपल्यासोबत रुपाली बडवे, संजय पवार, निकेश शार्दूल आणि मंगेश जोशी हे वेगवेगळ्या ठिकाणी राहून कर्मचाऱ्यांची भूमिका आपल्यापर्यंत पोहोचवत होते. या कार्यक्रमात इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही न्यूज.